नमस्कार, शुभ सकाळ. कसे आहात? बरे आहात ना? बरंच असलं पाहिजे आणि मी पण बरी आहे आणि आता इथं आलेली आहे सकाळी-सकाळी शाळेमध्ये आणि आता सुरू होणार आहे सकाळची प्रार्थना. तर चला मग. आता शाळा सुटली आहे. मी आलेली आहे घरी आणि घरी काम चाललेलं आहे ना बांधकामाचं. तर सेलिंगचे माणसं आज आलेले आहेत. 2-4 दिवस ते आलेले नव्हते मध्यंतरी. तर आता आणि सुरू केलेले आहेत आणि त्यांचं काम आहे आणि ते काय-काय मटेरियल सगळं घेऊन आलेली आहेत. तर असं काम त्यांचं सीलिंगचं चालू झालेलं आहे आणि इकडे मिस्त्रीसुद्धा काम करत आहे. दोन्ही मिस्त्री काम करत आहे. ते सीलिंगचं पण काम चालू आहे आणि बघावं आता किती लवकर होणार काम की उशीर होणार. असं सगळं डिझाइन पुढचं चाललेलं आहे. आता चला घरी जाऊ आणि आजचं काय मोटिवेशनल राहणार आहे टॉक ते पाहूया आणि तुम्ही ऐका. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. तर चला. नमस्कार. चला आज आपण नातेवाईक संबंध काय असतं ह्या विषयावर बोलूया. आपल्या जीवनामध्ये नात्यांचं खूप मोठा संबंध असतो. नाते म्हणजे एक आपल्या जीवनातला आपल्या आयुष्यातला एक गाभा असल्यासारखाच असतो. काही नाती निसर्गदत्त असतात, काही नाती आपणहून जोडतो. नाती नातीच असतात. नातेवाईक, नाती, संबंध हे आपल्या जीवनाला खूपच पूरक असतात. नाते टिकवून ठेवायचे असेल तर त्याच्यासाठी आपल्याला काही त्याग करावा लागतो आणि नाते तुटायला काहीच वेळ लागणार नाही तसं पाहिलं तर. आणि काही नाती गैरसमजुतीने तुटून पण जातात आणि काही नाती कायमची आपल्याबरोबर असतात, आपल्याला चिकटून असतात. म्हणून त्या नात्याला जे आपले कायमचे आपल्याबरोबर नाते संबंध असते म्हणून त्याला आपण जपावं लागतं. नाते आपल्याला विश्वास देतात, भरवसा देतात. आपल्या भावनिक चढ उताराला स्थिर करतात, समजावतात, आपल्याला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देतात. नाते टिकून ठेवायचे असेल तर त्यामध्ये आपल्याला संवाद नेहमी ठेवायला हवा. मग ते नाते रक्ताचे असो या जोडलेले नाते असो, नाते संबंध टिकून ठेवणं आपल्याला खूपच आवश्यक असतं. आपल्या जीवनात एक थोडीशी स्माईल बी नात्यामुळे आली ना तेही आपल्याला खूपच लाभदायक असतं. नात्यामुळे आपल्याला आनंदच मिळतो असा नाही, आपलं आयुष्य सुद्धा वाढतं आणि ते खूप भाग्यवान असतात की त्यांना चांगले नातेवाईक, नाते संबंध मिळाले. नाही तर नाते जर खराब, संबंध जर खराब झाले तर कुणीही असो, मग ते कोणतंही नाते असो, तिथं सर्वनाश झाल्याशिवाय राहणार नाही. नाते संबंध चांगलं असणं, आपल्याला चांगले भेटणं नातेवाईक हे पण एक नशीबच मानायला पाहिजे. चांगले नातेवाईक आपल्या जीवनात आनंदाची छटा निर्माण करतात. खराब नातेवाईक मिळाले तर आपल्या जीवनात विष निर्माण सुद्धा करतात. काही माणसं आपल्या जीवनामध्ये खूप प्रगती करतात. त्यांना फक्त पैसा, प्रगती, स्वार्थ, वैभव, मान, सम्मान एवढंच दिसतं. पण त्या प्रगतीच्या मागे त्यांना यशाची पायरी चढायला मदत करताना कोण कोण हातभार लावले याचा त्यांना भानही राहत नाही. पण जीवनात यश संपादन करणंही, पैसा मिळवणं, धन हेच काही सर्व काही नसतं. एक वेळ अशी येते की आपल्याकडे सर्व आहे पण आपल्याकडे कोणी नातेवाईक नाहीत, आपला संबंध कोणाशी नाही. त्यावेळेस किती एकटेपणा जाणवतो आणि त्यावेळेस आपल्याला खरी नात्याची गरज पडते
पण कोणतेही नाते त्यावेळेस आपल्याजवळ येत नसतात. म्हणून नात्याला टिकवून ठेवणं, नात्यामध्ये समजूतदारपणा हवा. जी नाती आपल्याविषयी द्वेष करतात, तुम्हाला तुच्छ लेखतात किंवा भांडण निर्माण करतात, तुमचं जीवन चांगलं जगणं दुर्लभ करतात, तुम्हाला तुमच्या पाठीमागे तुमच्या मागे हात धुवून लागतात तुमचं जीवन नष्ट करण्यासाठी, अशा माणसापासून, अशा नातेवाईकापासून आपण 4 कदम दूर राहिलेलंच बरं केव्हाही. कारण ही जी अशी माणसं असतात जी नेहमी दुसऱ्याचंच बोलतात, दुसऱ्याचंच गुणगान करतात किंवा दुसऱ्यालाच दोष लोप देत राहतात, ते माणसं मानसिक आजाराने ग्रस्त असतात असे समजून आपण त्यांच्यापासून दूर राहायला पाहिजे, लांब ठेवलं पाहिजे. जे व्यक्ती आपल्या जीवनात विष निर्माण करतात त्या नात्याला आपण का म्हणून त्यांच्याशी संबंध ठेवायचा. म्हणून नात्याचे खूप महत्त्व असते. नात्याला जपावं लागतं, संबंध वाढवावा लागतो, संवाद वाढवावा लागतो. नाते आपल्याला विश्वास देतात, नाते आपल्याला पुढे जाण्यासाठी खूप मदत करतात. नाते आहेत म्हणून आपलं जीवन आनंदी आपण जगत आहोत याचं आपल्याला भान असलं पाहिजे. स्वार्थ जिथे आला ना नात्यामध्ये, तिथं नातं संपायला सुरुवात होते. नात्यामध्ये कोणत्याही प्रकाराचा स्वार्थ असू नये. नात्यामध्ये कुणी गरीब असतं, कुणी श्रीमंत असतं, कुणाकडे काही कला असते, कुणाकडे काही असतं. ते सर्व एका बाजूला ठेवलं पाहिजे आणि आपलं नातं संबंध कसं टिकून राहील, आपण सर्व मनाने एक झालं पाहिजे, भावनांनी एक जुडलेलं पाहिजे, आपण सर्व एक आहोत असं समजून वागलं पाहिजे. तेव्हा नाती टिकतात. परमेश्वरानं सगळ्याला एकसारखंच कुठं बनवलंय, कुणाला कमी जास्त तर दिलेलंच आहे. तर ते परमेश्वरानं दिलेली ते आपल्याला एक देणगीच आहे. त्या गोष्टीवर जर आपण अभिमान करत बसलो, गर्व जर आपल्याला झाला, तर मग पुढे चालून आपल्याला एकटेपणाचं जीवन जगावं लागेल. कारण त्यावेळेस आपल्याला नाते आपल्याजवळ येणार नाहीत. कारण नाते दूर आपण तेव्हाच केलेलो आहोत जेव्हा आपल्याकडे गर्व आलेला आहे, आपल्याकडे अभिमान आलेला आहे, आपण आपल्याला श्रेष्ठ समजत आहोत. ज्या वेळेस आपल्या मनात हे आलं तेव्हाच पासूनच आपली नाती आपल्यापासून दूर गेली असे समजायचं. म्हणून नात्याला सांभाळा आणि नातं काय असतं ते समजून घ्या. तर मला हेच नात्याविषयी आज बोलायचं होतं. तर चला मग पुढच्या व्हिडिओमध्ये आणखीन एक विषयावर आपण बोलू. तोपर्यंत धन्यवाद.